नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळ इकडं गुरांची झाडूड करून घेतली, गाईचे धार काढले आणि सगळ्या गुरांना आता वैरण टाकून घेतली. आणि इकडं स्वयंपाक चालू आहे. भाजी करून झालेली, चपात्या करायला चालू ते. आता सकाळच्या 10 वाजले ते, जेवण झाले ते आमची. आणि जेवण झाल्यापासून आम्ही स्लापवरच होतो. गहू भरायच्या कणक्या ती साफ करून घेतल्या, स्लाप पण सगळं झाडून घेतलं. गहू करून बरेच दिवस झाले, पण गहू तसं हॉलमध्ये पडला पिशव्यांमध्ये. ते आज सगळा गहू नीट करून कणग्यामध्ये भरून घ्यायचं आहे, होईल तेवढं. आता ऊन झाले भरपूर, गोर पाणी दावून सावलेलं बांधते. आता पहिल्यांदा गायला नेते सोडून. हट ग हट, हिला काय पाणी प्यायचं नाही, बांधते ना सावलीला. मशीन आणलं होतं पाणी दावायला. आता ह्याच्या अंगावर थोडंसं पाणी पण मारून घेते. उन्हाळ्या दिवसाचं अंगावर पाणी मारलं की म्हशी भरपूर पाणी पिते त्या. गोर पाणी दावून सगळी सावलीला बांधून घेतली. कपडे आणले धुवायला, आता कपडे धुवून घेते. कपडे धुवून झाले ते सगळे. शेळ्यांना सकाळी मका टाकले होते खायला, आता वैरण आणून टाकते, म्हणजे सगळं कामच झालं घरातलं. वैरण टाकून घेतलं शेळ्यांना. आमचे काम होईपर्यंत आत्यानं गहू चांगलं उपळून घेतले ते. आता ह्याच्यामधलं मोठं एखादा खडा बघून नीट करून घ्यायचं गहू सगळं. आता आणि सकाळी घरातले काम आवरल्यापासून आम्ही गहूच नीट करत होतो. आणि जसं करून तसं पाटीने आणून कणगीमध्ये वतले. एवढं गहू झालं तर नीट करून. कणगी आमची भरपूर मोठी आहे, त्यामुळे भरले नाही. आता उद्या अजून दिवसभर नीट केलं की भरलंच ही कणगी. आणि गहू नीट करत करत केक शिजायला घातला होता. केक शिजलाय आता, मस्त झाला एकदम केक. आता कट करून घेते. केक कट करून घेतला, मस्त झालाय केक. आता माळावर आलोय, सरपण न्यायचं आहे चुलीसाठी. दोघीजणी पण आलोय. डाळिंबीचं सरपण आहे, त्यामुळं पहिल्यांदा थोडं शेंड जे येतं ते झाडून घ्यावं लागते ते, म्हणजे डोक्यावर व्यवस्थित न्यायला येते. चल मग आता काढून घेऊ सरपण आणि घेऊन जाऊ घरी. सरपणाची मुळी बांधून ठेवली आणि लगेच इथं काकडीमधलं शेळ्यांना गवताचं गठोडं काढून घेतलं. चूल पेटून घेतली. आता कणिक मळून आणली बाहेर, चपात्या करून घेते. कणिक थोडीच मळलेली, भाकरी पण करायची त्या. चपात्या करून झाल्या त्या माझ्या, आणि आता मी भाकरी करायला लागली. भाकरी करून झाल्या त्या आता, आणि तर भाजी पण झाली करून. दोडक्याची आमटी केली. सगळा स्वयंपाक करून झालाय. The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेले होते. आणि तर माझी भांडी घासून झालेली होती. पाणी तापवायसाठी चूल पेटवली. अंगणामध्ये सकाळ चांगला शेणाचा सडा टाकून घेतलाय. सकाळी ते पहिल्यांदा देवपूजा करून घेतली आणि स्वयंपाक होईपर्यंत द्राक्षाचं नैवेद्य ठेवलाय. आता इथं पहिल्यांदा मी चहा ठेवलाय. आता चहा पिऊन घेते आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करते. चुली पेटवून घेतली आता स्वयंपाक करायला. एका चुलीवर भाजी टाकली आणि इकडं दुसरी पण चूल पेटवून घेतली चपात्या करायला. कणिक मळून घेतली आणि त्या वाटीमध्ये थोडंसं बेसन घेतले. त्याच्यामध्ये जिरी, ओवा, थोडीशी चटणी, मीठ टाकून मिक्स करून घेतले. आमटीला फोडणी देऊन घेतलेले. आता उकळी आली की ही त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं बेसन थोडं करून. गोळ्याची आमटी करणारे. वेळेस मी लाटून करते, आज जरा वेगळ्या पद्धतीने करून बघावं म्हणलं. पाणी उकळून ह्याच्यामध्ये टाकले गोळ्या थोड्या बारीक सोडून, शिजल्या की निबर येते ते.
गोळ्याची आमटी करून झाली. आता चपात्या करायला लागली आणि इकडं आत्यानं पलीकडल्या चुलीवर तवा टाकलाय आणि आता करायला लागले त्या हरभऱ्याचं फुटाणं. आत्याने तर लोखंडाच्या तव्यामध्ये मीठ टाकले, पण मोठं मीठ नाही, बारकं मीठ टाकले. पण बघा मस्त झाले तर फुटाणं. ह्याला कढई पाहिजे होती आणि मोठं मीठ पाहिजे होतं बघा, आहे का नाही. मिठामध्ये जेवढं खेळत राहतील ना तेवढं छान होते. पण चांगलं झाले ते पण. मस्त असं फुटाणं तयार झाले. तर जेवण झाले सगळ्यांची. भांडी गोळा करून सगळं आता मी घासायला घेतले. ती भांडी घासून घेते आणि तोपर्यंत आत्याने इकडं पोरचे स्वच्छ पुसून गहू बनवून घेतले. तर आणि इकडं नाताला काय म्हणताय आत्या, गाणं म्हणून झोपायला लागले. ते बाळ्या रडत होता, त्याला मांडीवर घेऊन आता गाणं म्हणून झोपायला लागले. ते आता 5:30 वाजले. ते आणि सकाळी घरची कामावरून जे आम्ही गहू नीट करायला बसलो होतो ते आत्ताच उठलो आहे. एक कणगी फुल भरली आज. आणि आत्ता आले मी खाली रानात शाळांना वैरण काढून न्यायची. हात्या ठेवलेला इथं. चला आता शाळेला गिनिगल काढून घेते. कवळं कवळं बघून काढते. शाळेला वैरण आणून टाकली. बाल्या तुला करमते का रे एकट्याला? हा करमते. सगळे पोरं गावाला गेलेले ते. आमचं बाल्या एकट्याच घर आहे. आदो त्याच्या मामाच्या गावाला, राधाम बापू त्याच्या मावशीच्याकडे गेली. ती बाल्या पण गेलता मामाच्या गावाला, पण आलाय. है का नाही बाल्या? करमते. एक खाली तुझं बोट खाईल. ती बोट खाऊन टाकेल की ती. हा चल तिकडं चल. आता इकडं मी गुरांकडे आली. गुरं पाणी देऊन गुरांना वैरण टाकून घेते. आणि आज सकाळपासून आमच्या इथलं ही महादेवाची माणसं जाते. ती आता मोठी एकादशी आहे आणि ती महादेवाची एकादशी आहे. त्यासाठी ही सगळी चालत शिखर शिंगणापूरला चालली. ती सगळी गुरं पाणी देऊन घेतली, वैरण टाकून घेतली. आता आमची गाय काही संध्याकाळ धार देत नाही. एका टायमाला आली, सकाळच देते धार. आणि आज काय स्वयंपाक करायचा नाही, कारण इथं नानीच्या त्या महादेवाची कावड येते एक, तिथे जाणार आम्ही सगळे आरतीला. आणि येणाऱ्या सगळ्या माणसांना, वस्तीवरच्या सगळ्या माणसांना जेवण असतं. आमच्या जाऊबाई गेले त्या चपात्या करायला. आता आम्ही सगळेजण बसले प्रसाद घ्यायला.